नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जी भारताची लोकशाही आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर तज्ज्ञांनी मिळवून लिहिली होती. ज्या संविधानाच्या आधारे आपल्याला भारतामध्ये स्वातंत्र्य मिळालं, त्या संविधानाचं पूर्णपणे बट्ट्याबोळ होताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचं खरं कारण बघितलं तर जे काही सत्ताधारी पक्षनेते आहेत, जे काही राजकारणी आहेत, ते बलात्कारी, भ्रष्टाचारी आणि पूर्णपणे भारताच्या लोकशाहीला, जनतेला आणि त्यांनी दिलेल्या टॅक्सला पूर्णपणे बर्बाद करून, पूर्णपणे त्या विश्वासाला तडा देऊन स्वतःचे खिशे भरण्याचं काम त्यांनी पूर्णपणे चालू केलेलं आपल्याला दिसून येतं. ते कुठल्याही पक्षाचे असू द्या, भाजप, काँग्रेस, इतर कोणताही पक्ष असू द्या, नॅशनलिस्ट पक्ष बनतोय मी, जे राज्याच्या दिल्लीपर्यंत देशाच्या मुख्य कारभारावर इतक्या वेळ स्थायी केलेले होते. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आत्ता सध्या जे आहे भाजपचं सरकार 2014 नंतर आपल्या भारतावरती राज्य करताना किंवा त्यांचं एक सत्ता असताना आपल्याला दिसलेलं आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की मोदीची गॅरंटी आणि असे बरेच डायलॉग त्यांनी लोकांना मूर्ख बनवण्यासाठी वापरले होते. अच्छे दिन आएंगे, ये करेंगे, वो करेंगे, असे खूप सारे डायलॉग त्यांनी आपल्याला वापरताना आपल्याला तिथे दिसून आले होते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण भारताचं जे सध्याचं जे राजकीय वातावरण आहे आणि जे लोकशाहीला पूर्णपणे घोडा लागण्याचं काम हे होताना आपल्याला दिसलं. त्याचं कशा प्रकारे जर बघितलं, तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये बघत असाल, जर तुम्ही इंस्टाग्राम अशा बऱ्याच गोष्टी वापरत असाल तर पूर्णपणे तुम्हाला ते दिसून आलेलं असेल. त्याच्यामध्ये बघितलं तर बऱ्यापैकी बलात्कारी लोक सत्तेमध्ये जाऊन बसलेले आहेत, भ्रष्टाचाराचे किस्से बाहेर येतात. तर खरं मध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये जर प्रॉपरचा नीट विचार केला तर जनता म्हणजे आपण, तुम्ही, मी जे आपण वोट करतो, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पूर्ण आपण जगातले पण नाही, एखादा जंगलातला प्राणी असतो गाढव, त्याच्यापेक्षा आपली दरिद्री अवस्था ही आपली झालेली आपल्याला दिसून येते. भ्रष्टाचार होतोय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, बलात्कारी सत्तेत बसलेत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे, आपल्या मुलाबाळांना, आपल्या आजूबाजूच्या परिसराला योग्य तो न्याय भेटत नाही हे सुद्धा आपल्याला दिसतंय. धर्मांमध्ये वाढतं आता जे काही अंतर आहे, हिंदू, मुस्लिम किंवा जे दलित समाज किंवा उच्च स्तरावरचे समाज यांच्यामध्ये जे वाढलेला मतभेद आहे हा सुद्धा आपल्याला दिसतोय. तरी सुद्धा आपण कसं होतं की बाबा एखाद्याला किडनॅप केला तर तोंडात कापसाचा गोळा खूप असल्यानंतर माणूस कसा शांत होऊन जातो, तसं आपण स्वतःला विकून ठेवलेलं हे पूर्णपणे आपल्याला दिसून येते. जर आपण नीट पूर्ण बघितलं तर जे काही आता सध्या जे इलेक्शन्स चालू त्याच्यामध्ये बघितलं आपण ईव्हीएम चोरीचे आरोप पूर्णपणे सरकारवर झालेले आपल्याला दिसून येतात. तरी सुद्धा आपण कसं होतं, मुख घेऊन शांत बसणं हे आपल्याकडनं कोणीतरी भारताच्या नागरिकांकडनं शिकलेलं बरं असतं. त्याचं जिवंत उदाहरण बघितलं तर जे काय मध्ये SSC एक्झाम झाली त्यामध्ये कसं होतं की आपल्या देशात राहून जर आपल्या विरुद्ध होणार विरुद्ध जर आपण आवाज उठवला तर त्याच्याविषयी आपल्याला थोडाफार शिव्या पडणं, थोडाफार लाठीचार्ज होणं, थोडाफार आपल्यावर केस दाखल होणं, आपल्याला अटक होणं, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला होताना आपल्याला दिसून येतात. ह्याच्यामध्ये कसं होतं की आपण मूर्खपणा केला. आपण कसं होतं की आपल्याला वाटलं की काँग्रेसने 70 वर्ष देशाला लुटलं, ठीक आहे त्यांनी लुटलं, पण 2014 नंतर आपल्याला परिस्थिती सुधारलं असं वाटलं, त्यानंतर पूर्णपणे देशाला बांबूच लागला. पहिलं जिवंत उदाहरण बघितलं तर देश हा बीफ एक्सपोर्टमध्ये 2011-12च्या वेळेस तो देश हा 11व्या-12व्या क्रमांकावर होता, तो आज देश 2 नंबरला आलेला आहे. तरी सुद्धा मोदीजी काय करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी गायीसोबत व्हिडिओ काढतात, त्यांना असं चारा घालण्याचं काम करतात, असं त्यांनी मूर्ख बनवण्याचं काम करतात आणि त्यांच्याच राज्यामध्ये देश हा पूर्णपणे 2 नंबरच्या क्रमांकावर गेलेला आहे. ह्याबद्दल मी देशाच्या जनतेचे पूर्णपणे आभार व्यक्त करतो आणि धन्य व्यक्त करतो की त्यांनी अशा चांगल्या लोकांना सत्तेवरती बसवलं, त्यांना स्वतःच्या पूर्णपणे थोबाडीत मारून घेतलेलं आपल्याला पूर्णपणे दिसलेलं आहे. 2 नंबर जर असं म्हणून बघितलं तर आपण मध्ये SSCचे एक्झाम्स होते, त्याच्यामध्ये SSC म्हणजे जे काही उच्चस्तरीय एक्झाम्स असतात, जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये लोक नोकरीला लागतात, त्याची एक्झामची प्रोसेस आहे SSC. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर पूर्णपणे जर आपण पेपर लीक विषयी जर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तर विद्यार्थ्यांना लाठीचार्जचा मार खावा लागला. बरं ठीक आहे, ते पण जाऊ द्या, बलात्कारचा केस असलेला माणूस किंवा राज्याचा खासदार असलेला रस्त्यावर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी करताना आपल्याला दिसतो, म्हणजे सेक्स करताना दिसतो, तरी सुद्धा आपण शांत बसतो. म्हणजे आपण काय म्हणतो की मंदिर बनलं पाहिजे पण लोकांना पूर्णपणे बाजार उठला पाहिजे, लोकांची घरदार बर्बाद झाली पाहिजेत, हे पूर्णपणे आपण बोलताना आपण दिसतो. कारण आपण तर अंधभक्त आहे, आपल्याला अक्कल नावाचा देवाने प्रकार दिलेला नाहीये. जर आपण लोक म्हणतात की बाबा जे काही संविधान भवनामध्ये, जे काही संविधानाच्या अंतर्गत जे संसद भवन आहे त्याच्यामध्ये जे काही लोक आवाज उठवतात ते एकमेकांना ब्लेम करणं, नेहरूजींनी काय केलं, गांधीजींनी काय केलं, मोदींनी काय केलं, XYZ एकमेकांना त्यांना आरोप देण्याचं काम तिथं होताना आपल्याला दिसलेलं आहे. पण जनतेचे प्रश्न मांडताना तिथं काय दिसलेलं नाहीये. तिसरं म्हणजे असं की नितीन गडकरी आपल्या
देशाचे जे काही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत त्यांनी काय सांगितलं होतं की आपलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर 2024 मध्ये पूर्णपणे अमेरिकेच्या बरोबर असेल, पण त्यांनी जे काही हायवे बनवले ते पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेले आणि आपला पूर्णपणे तिथं बाजार उठलेला दिसतोय आपल्याला. त्यानंतर आपण असं दिसतं की बाबा सेव्ह नेचर, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगाला मूर्ख बनवण्यामध्ये सगळ्यात नंबर 1चे पंतप्रधान आपल्याला दिसून आलेले आहेत. आपण काय म्हणतो की बाबा पूर्णपणे देशाचे अख्ख्या जगामध्ये त्यांचं नाव होते, अरे घंटा जगामध्ये नाव होते रे मूर्ख अंधभक्तांनो. जर आपण नीट विचार केला तर ते एक झाड लावतात आणि इकडे पूर्णपणे जंगल तोडण्याची परवानगी देतात का, तर त्यांचे प्रिय मित्र गौतम अदानी यांना पूर्णपणे देश विकण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. आतापर्यंत जवळजवळ निम्म्याच्या वर गव्हर्नमेंट सेक्टर हे त्यांनी पूर्णपणे विकून टाकलेले आहेत. आणि सुद्धा आपण काय करायचं, आम्हाला मंदिर पाहिजे म्हणून आपण शांत बसायचं. मंदिर महत्वाचं की आपल्या गोरगरिबांचं किंवा एखाद्या सामान्य नागरिकाच्या मुलाचं भवितव्य किंवा त्याच्या विरोधात असलेलं त्याला जे निगडीत असलेलं हॉस्पिटल्स, शाळा ह्या ज्या मूलभूत गरजा आहे तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये लक्ष द्यायचं नाही. आपल्याला मंदिर पाहिजे असतं. त्याचं रिझन असं असतं की आपण देवभक्त आहोत, आपल्याला सामान्य गरजा आहे, काही घेणं देणं नाही. देवभक्ती करण्यामध्ये कुठलाही अडथळा किंवा कुठलाही दोष असं नाही बोलता येणार. परंतु कसं असतं, आपण गांडू आहोत, आपण मूर्ख आहोत, जनता ही मूर्ख आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राजकीय नेत्यांना हे कळून चुकलेलं आहे. चौथा मुद्दा असा की राम मंदिर बनवलं, ठीक आहे, चांगली गोष्ट, देवाची पूर्णपणे श्रद्धा आहे, पण ते राम मंदिर बनवण्याच्या ठिकाणी जे काय आजूबाजूचा एरिया होता त्या पूर्णपणे घरदार हे पूर्णपणे पाडण्यात यशस्वीरित्या जे काय सध्याचं सरकार आहे त्यांना पूर्णपणे यश आलेलं आहे. जे काही आपण त्यानंतर बघितलं, जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पूर्ण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होते का भाषणामध्ये की एनसीपी वरती म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किंवा घड्याळ हे जे पक्ष असलेलं महाराष्ट्र राज्यामधील शरदचंद्र पवार यांच्या अंतर्गत असलेले जे पक्षचिन्ह त्यांच्यावरती त्यांनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनाच त्यांनी नंतर महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या सत्तेमध्ये सामील करून घेतले. ह्याच्यानंतर सुद्धा आपण तोंड गाडून गप्पा बसायचं. अनेक नेत्यांचे, अनेक सत्ताधारी नेत्यांचे बलात्कारी व्हिडिओ, भ्रष्टाचाराचे आरोप समोर असले तरी सुद्धा आपण शांत बसायचं का, तर आपण गांडू जनता आहोत, आपल्याला काही कळत नाही. भ्रष्टाचार होतोय, एकच रस्ता झाला, त्यानंतर सुद्धा अनेक रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार केला. एका देशाचा जीडीपी असलेला 850 कोटींचा जीडीपी आहे तो देश, त्या देशाच्या जीडीपी एवढा एकच रोपवे हा उत्तर प्रदेश या नॉर्थ साईडला बनवण्यात आला. त्यानंतर सुद्धा ते 850 3 ते 3.5 किलोमीटरचा जो रोपवे आहे तो बनवण्यात आला, तरी सुद्धा आपण शांतपणे गप्पा बसायचं का, तर आपण गांडू आहोत. आपल्याला सरकारला माहिती आहे, यांना हिंदू केलं की आपण नाचतो. जर आपण तिसरा 5वा मुद्दा बघितला तर आपण बघतो की हिंदू खतरे में असा जो फेमस डायलॉग हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाही बोललेला, पण त्याच्या खालचे जे पाळलेले कुत्रे आहेत त्यांनी बोललं की हिंदू खतरे में, हिंदू खतरे में. 14% लोकांपासून 70 ते 35% लोकांना धोका आहे. ही सगळ्यात मोठी बाब आहे. ह्याच्यामध्ये कोण मूर्ख म्हणता येईल? हिंदू राष्ट्र मूर्ख म्हणता येईल, हिंदू लोक मूर्ख म्हणता येईल किंवा अजून इतर जनता मूर्ख म्हणता येईल. त्यानंतर जर बघितलं आपण पक्ष फोडण्याचं काम, त्यानंतर भ्रष्टाचारांना स्वतःच्या पक्षात घेण्याचं काम, हे सध्याच्या सरकारकडनं अतिशय जोरात चालू आहे. तर सुद्धा आपण गांडू म्हणून शांत बसायचं काम करायचं. हे सगळं बोलण्याचं कारण जर लांबचं दूरची गोष्ट कशाला, जर आपण इकडे बघितलं की पुणे वर्ल्ड टूर, बजाज ग्रँड टूर जर आपण बघितली सध्याची आता पुण्यामध्ये झालेली आहे 19 ते 23 तारखेपर्यंत ही जी पुणे ग्रँड टूर 4 दिवसाची टूर झालेली, त्यामध्ये जो रूट त्यांनी पूर्णपणे घेतलेला आहे तो रूट मध्ये 6 महिन्यात त्यांनी असा करून दाखवला की पूर्णपणे दुसऱ्या देशाला लाजवेल अशा प्रकारची सुविधा आणि डागडुजीकरण ते होताना आपल्याला दिसून आलेलं आहे. तर सुद्धा आपण काय करायचं, 2 साईडने रोड असला तर एका साईडचा जो त्या रस्त्याने जाणार आहे तिथे दुसऱ्या देशाचे नागरिक येणार आहेत तर सुद्धा आपण पूर्णपणे बघायचा आणि तो पूर्णपणे डेव्हलप झाल्यावर बघायचा. पण दुसऱ्या बाजूचा रस्ता आहे तो पूर्णपणे त्याला घोडा लागलेला आहे आणि त्याचा पूर्णपणे विकसित झालेला नाहीये. ह्याचा अर्थ असा होतो की देशाचा विकास करायचा म्हणल्यावर तो पुरेपूर आणि पूर्णपणे होताना आपल्याला दिसून येतो. तरी सुद्धा आपण गांडू म्हणून शांत बसायचं का, तर आपण जनता आहोत. इंग्रजांनी जेवढं देशाला लुटलं नाही तेवढ्यापेक्षा जास्त देश, तेवढ्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार, तेवढ्यापेक्षा जास्त लुटलंय हे आपल्याच भारतीयाच्या राजकारण्यांनी. महात्मा गांधीजींनी स्ट्रगल केला कारण आपल्या देशाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळावं. महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे जे बरेच स्वातंत्र्यवीर होऊन गेले, त्यांनी बऱ्यापैकी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, स्वतःचा जीव गमावला का, तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं. पण त्यांना नव्हतं माहिती की आपल्याच देशाच्या आपल्यालाच घोडा लावून आपलाच पूर्णपणे सत्ता मिळवण्याचं काम करतील का, तर आपण गांडू आहोत. याचा पूर्णपणे असा अभ्यास केल्यानंतर कळतं की जनता ही मूर्ख आहे, फक्त मूर्ख बनवणारा पाहिजे. एखाद्या बिझनेसमॅन कसं असतं की गोष्ट विकता आली पाहिजे त्यामुळे माणूस बिझनेसमॅन ठरतो, तसंच असं असतं की राजकारणाचं असं असतं की जनता ही मूर्ख आहे, फक्त मूर्ख बनवता आलं पाहिजे. हिंदू राष्ट्र, विकसित भारत, स्वच्छ भारत अभियान,
काळा धन वापस आणणार, प्रत्येकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये देणार, अशा बऱ्याच घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या होत्या. पण यानंतर कसं झालं की बाबा देशाला तर काही घंटा मिळत नाही, पण देशाचाच पैसा लुटून त्यांना पूर्णपणे घोडा लावण्यात आलेला आहे. इतर पक्ष सत्ताधारी फोडणं, कुणी आवाज उठवत त्याला जेलमध्ये टाकणं, अशा प्रकारची बरेच कारणं हे सत्ताधारी पक्षांनी करताना आपल्याला दिसून आलेलं आहे. कसं असतं, मंदिर मस्जिद इतर जे मुद्दे आहेत हे जनतेचे मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये सरकारने लक्ष पूर्णपणे घातलेलं नाही पाहिजे. कारण सरकारचं पूर्णपणे लक्ष आहे हे आरोग्य सेवा, शैक्षणिक सेवा किंवा जनतेच्या सेवा याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे. मंदिर उभारून लोकांचं पोट भरत नाही हे वाक्य तेवढंच खरं आहे, पण कसं असतं, मंदिर उभारा, देवाची श्रद्धा आहे, लोकांची श्रद्धा आहे, त्या गोष्टी माणसाने केल्याच पाहिजे. पण कसं असतं, जर आपण नागरिकांना लाथ मारून जर आपण मंदिर उभारत, कसं आपण देवाला प्रसन्न करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे कारण देव हा प्रत्येक माणसामध्ये स्थायिक झालेला आहे. पण हे राजकारणी पूर्णपणे ही गोष्ट विसरून गेलेले आहे. एखाद्या ठिकाणी मंदिरासमोर असं मूर्खपणासारखं किंवा हुशार पद्धतीने लोकांना मूर्ख बनायचं, लोकांना वाटतं की मी देवाचा अवतार आहे, मी 35 वर्षापर्यंत भिक्षा मागितली, असे बरेच फालतू बोलबच्चन. आणि माझं ख्रिश्चन समाजासोबत एक नातं आहे, माझं हिंदू समाजासोबत नातं आहे, माझं मुस्लिम समाजासोबत एक नातं आहे, माझं ईसाई समाजासोबत एक नातं आहे, असं मूर्ख बनवण्याचं पूर्ण काम हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी केलेलं आहे. ते सुद्धा आपण काय करतो, जय मोदी असं करत आपण पूर्णपणे बोलत राहतो. ह्याचं कारण असं की आपण गांडू आहोत, जनता ही मूर्ख आहे, आपल्याला काही कळत नाही. त्याचं कारण असं, कारण आपल्याला मंदिर पाहिजे, हिंदू खतरे में आहे. अरे गाढवांनो, माझ्या हुशार जनतेने जरा विचार करावा की 14% 70-75% लोकांना धोका कसा असू शकतो. ही एक कॉमन आणि बेसिक थिंग आहे, ती फक्त जनतेला समजणं गरजेचं आहे. अनेक कंटेंट क्रिएटर रियालिटी दाखवतात, त्याच्यामधून ते जनतेला ओळखण्याचा प्रयत्न करतात, परंतु जनता ही मूर्ख आहे. जरी आता जर नेपाळसारखी सिच्युएशन भारतामध्ये झालीच पाहिजे, त्याची पूर्णपणे गरज ही भारताला आहे, कारण भ्रष्टाचारांनी पूर्णपणे मर्यादा ओलांडली आहे. त्याचं कारण सांगतोय की महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर कुठला नेता कधी विकत जाईल आणि 1-2 कोटीमध्ये स्वतःची पूर्णपणे लाज, स्वाभिमान पूर्णपणे विकत देईल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हा विचार भारताने पूर्णपणे किंवा महाराष्ट्राच्या नागरिकांनी पूर्णपणे सोडून दिलेला आपल्याला दिसून येतोय. आपली मुंबई आपल्या हातातून चाललेली आहे, आपले उद्योगधंदे आपल्या हातून चाललेले आहेत, आपले रस्ते आपल्या हातून चाललेले आहेत, आपलं स्वाभिमान, आपला प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्या हातातून चाललेला आहे, तरी सुद्धा आपण शांतपणे मुग घेऊन गप्प घेऊन राहायचं का. तर आपण गांडू आहोत, आपण मूर्ख आहोत, आपण सत्तेसाठी स्वतःला 3,000साठी विकणारी दळभद्री जनता आहोत. एखादा नेता आला, हे दर 3,000 रुपये, हे दर 2,000 रुपये, हे दर 1,000 रुपये असं बोलून आपण पूर्णपणे स्वतःला विकून टाकतो. आपल्यासारखा गांडू माणूस आणि आपल्यासारखी मूर्ख जनता या भारतामध्ये पुन्हा बघायला भेटणार नाही. जरी आपण 3,000 मध्ये स्वतः विकलं, तर आपण नीट विचार केला तर बुधवार पेठेमध्ये जी वैश्या व्यवसाय करणारी जी स्त्री असते ती सुद्धा आपल्यापेक्षा इमानदार असते, कारण तिने जरी स्वतःचा देह विकला तरी ती स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्या गोष्टींचं काम करते. पण आपण निवडणुकीमध्ये 3,000 रुपये घ्यायचे, 2,000 रुपये घ्यायचे आणि 5 वर्षासाठी स्वतःला विकून टाकायचं. आपल्याला काही घेणं नाहीये. 3-4 हजार रुपये आले, आपण काय म्हणतो की राजकारणी तशीच आहेत, ते आपल्याला लुटतातच आहे, आपण त्याच्यामध्ये कायच करणार. मग नालायक माणसांनो, ज्यावेळेस आपल्याला अत्याचार होतो, आपला ऍक्सिडेंटमध्ये एखादा व्यक्ती मरतो, सरकारी दवाखान्यात किंवा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये आपल्याला न्याय भेटत नाही, आपल्यावर चोरीचा आरोप झाला, आपल्याला रस्त्यावर मारलं एखाद्या राजकारत्याने किंवा एखाद्या पॉलिटिशियनच्या मुलांनी किंवा एखाद्या सत्ताधारी माणसाने किंवा एखाद्या पॉवरफुल माणसानी आपल्यावर अन्याय अत्याचार केला, तर आपण कोर्टामध्ये जातो, त्याच्या विरोधात आवाज उचलतो, त्यानंतर आपल्याला न्याय भेटत नाही, तरी सगळ्यात मोठी खंत आहे आपण, कारण गांडू आहोत, आपण जनता नाहीच आहे, आपल्याला 3,000 विकत घेतलेले, ही आपली खरी लायकी. दळभद्री लोकांनो, स्वतः सुधारा, स्वतःच्या मुलांविषयी येणाऱ्या भविष्याविषयी विचार करा. राजकारण खूप वाईट चाललेलं आहे, भारत हा बर्बाद होत आहे, आपल्याला दिसत आहे. प्रश्न उचलणाऱ्याला किंवा प्रश्न विचारणाऱ्याला पूर्णपणे बर्बाद केलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे कृपा करून हात जोडून विनंती आहे की अजून असंच अंधभक्त वाढत राहा आणि मूर्ख लोकांना सत्तेवरती बसवा, स्वतःची पूर्णपणे मारून घ्या, स्वतःला बर्बाद करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.